नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय करणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, आज मी करणार आहे घरच्या घरी भरपूर सारं प्रोटीन असलेली प्रोटीन पावडर मी आज घरी बनवणार आहे. त्यासाठी मला लागणारं साहित्य मी ते तुम्हाला दाखवते. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन यामध्ये असतं. तर बरेचदा काय होतं, आपण एक्सरसाइज करत असतो, योगा असू दे किंवा प्राणायाम असू दे, चालणं किंवा सायकलिंग किंवा जिम, तर प्रोटीन आपल्याला घ्यायची गरज पडतेच. तर बरेच वेळेला काय होतं की सगळ्यांना प्रोटीन पावडरचे जे डबे मिळतात तर ते आवडत नाही. तर त्याला ऑप्शन हे खूप छान आहे की तुम्ही जेवढं स्कूप भरून आपण प्रोटीन पावडर एका ग्लासामध्ये घेतो तेवढं स्कूप भरून जर तुम्ही हे 3 आपले जे हे आहेत जिन्नस मी घेतलेले आहे, तर ह्याची मला प्रोटीन पावडर तयार करायची. यासाठी सगळ्यात जास्त प्रमाण मी इथे चण्याचं घेतलेलं आहे. अर्धा किलोचं हे पॅकेट आहे. थोडेसे चणे यातले वापरलेले आहे, बाकी अर्धा किलो हे मार्केटमध्ये या प्रकारचे भाजलेले चणे अवेलेबल असतात. तर इथे मी घेतलेले आहे, हे बघा 8-9 घेतलेले आहेत अक्रोड. त्यानंतर पाऊण वाटी जवळजवळ मी इथे बदाम घेतलेले आहेत आणि 1 वाटी इथे भाजलेले शेंगदाणे आहेत. थोडीशी वेलची पूडचा पण वापर करणार आहे. तर हे तिन्ही जिन्नस भाजलेले आपल्याला हवे. तर आता फक्त इथे बदाम मी थोडेसे गरम करून घेणार आहे. शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत, चणे आपले भाजलेले आहेत. तर हे गरम करून आणि थंड झाल्यानंतर मात्र ह्याची आपल्याला एकदम फाईन पेस्ट बनवून ठेवायची आहे. कशी ती मी इथे दाखवते. तर इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे, त्यावरती अक्रोड तुम्हाला जास्त घालायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता. इथे मी थोडेसे घेतलेले आहे. थंडी आहे, आपले ड्रायफ्रूटचे हे जे प्रमाण आहे मी ते यापेक्षा जास्त तुम्ही घेतले तरी चालेल, पण आहे या प्रमाणावरती हे जी प्रोटीन पावडर आहे अतिशय चांगल्या पद्धतीने इथे ही तयार होते. गॅस मी बंद केलेला आहे. तवा भरपूर अजून गरम आहे, तर गरम तव्यावरती हे मी असं खालीवर करत राहते. गॅस बंद केलेला आहे. शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत, तरी सुद्धा ह्याच्यावरती मी शेंगदाणे सुद्धा घालून घेते. साली मी शेंगदाण्याच्या काढलेल्या नाही. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढून घ्या. चण्याच्या सुद्धा साली मी काढून टाकणार नाही. या साली सकटच हे चणे मी इथे वाटायला घेणार आहे. चवीला तर छान लागतात, पण त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये घटक असतात, तर ते आपल्या शरीरासाठी उत्तम असतात. त्यामुळे चण्याची साल पण आपल्याला काढून टाकायची नाही. थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक फाईन बनवायचे आहे. त्यामध्ये थोडीशी वेलची पूड आपण घालणार आहोत. आवडत नसेल तर वेलची पूड संपूर्णपणे तुम्ही स्किप करू शकता. मी सांगितलं की आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. तर आहे बघा थंड. तर मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. ह्यामधले अजिबात वरची साल न काढता थोडं थोडं आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे मिक्स होत होत आपलं सर्व एकजीव छान करता येईल आपल्याला. हे बघा म्हणजे याच पद्धतीने 3 वेळेला मला हे करावं लागणार आहे. एवढी फाईन आपल्याला हे करायची आहे. यामध्ये मी घालणार आहे वेलची पूड मी करून ठेवलेली असते. हे बघा, 1.5 चमचा मी घातलेली आहे वेलची पूड. भरून 1.5 चमचा मी इथे घेतलेली आहे. यामध्ये गोड आपल्याला काहीही घालायचं नाही. प्रोटीन पावडर ही अतिशय घरच्या घरी उत्तम प्रतीचं प्रोटीन तुम्ही शरीरामध्ये घेऊ शकता. एक स्कूप मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. बनवण्याची पद्धत मी इथे दाखवणार आहे. एवढं तुम्ही 2 टाइम एक स्कूप जरी घेतला तरी एका स्कूप मध्ये 25 ते 30 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. हे बघा, एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता. व्यवस्थित मी ह्यामध्ये वेलची पूड मिक्स केलेली आहे. जर वेलची तुमच्याकडे पूड केलेली नसेल तर तुम्ही यामध्येच वाटताना वेलची व्यवस्थित भाजून आणि घालू शकता. सर्व ठिकाणी व्यवस्थित मिक्स होते, बारीक होते. केलेली असेल तर नंतर करा. तर मंडळी, आपण हे प्रोटीन पावडर प्यायची कशी ते मी इथे दाखवते. हे बघा, 1 ग्लास मी घेतलेला आहे पाणी.
तुम्ही दुधामध्ये सुद्धा ही प्रोटीन पावडर घेऊ शकता. हे प्रोटीनच्या डब्यामधलं हे मेजर असतं. तर हा 1 स्कूप भरून आपल्याला इथे घ्यायचा आहे. पॅक आपल्याला झाकण लावायचं आहे आणि त्याला शेक करून घ्यायचं. ह्या पद्धतीने आपल्याला ही प्रोटीन पावडर घरच्या घरी तयार करून आणि तुम्ही घेऊ शकता. तर आजची रेसिपी प्रोटीन पावडरची कशी वाटली नक्की कमेंट शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असेच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.